जातो आज सांगतो मी. पण मग माझा प्रश्न आहे, आपण असं एक्झॅक्ट हे निकाल नाहीयेत, निकाल आल्यावर आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत. अंकुश काकडे सर बोलणार आहोत त्याच्याबद्दल. आम्ही सांगतोय की हा अंदाजच आहे आमचा, आम्ही काही निकाल म्हणत नाहीये, असूही शकत नाही. पण प्रश्न असा आहे, जर समजा हे खरंच निकालात उतरलं तर मग पवारांच्या त्या सहानुभूतीचं काय झालं आणि ठाकरेंच्या सहानुभूतीचं काय झालं, हा प्रश्न सगळ्यांना पडणार आहे ना. जोपर्यंत आज आता आपले एक्झिट पोल आहेत हा आणि त्याच्यानंतर पुन्हा 4 तारखेचा आपले फायनल आकडे आहेत, हा हे झाल्यानंतर ती परिस्थिती काय आहे ते त्यावेळेला तिथीची काय परिस्थिती असेल त्याच्यावरती आमचे नेते आणि पक्ष धोरण ठरवेल. काय परिस्थिती राहणार आहे, आगामी आपली रणनीती काय राहणार आहे, पक्षाच्या बाबतीमध्ये आपण काय झालं. पण आता ह्या क्षणाला विलीन होऊ मी शकतो, पराभव मानायला विलीन होऊ शकतो काँग्रेसमध्ये स्वीकारत पक्ष? नाहीये ना. नाही नाही, आज तरी या क्षणाला तसं काही नाहीये. हा. अजून मी सांगितलं ना 4 तुम्ही म्हणालात, तारखेनंतर जी काही परिस्थिती बघू होते पक्षाचं काय आणि होतंय. सत्तांतर होतंय किंवा म्हणजे अंकुशाकडे सत्तांतर दृष्टी नेते होतंय, असं आम्ही ऐकतो. किंवा सत्तांतर ते खरं काय होणार का? होतंय असं आणि विचारतायत पुन्हा काय? मोदीच येणार का, बडे. आणखी दुसरं त्याच्यामध्ये कोण येणार आहे. अंकुश काकडे सर, अंकुश काकडे सर तुमचे मित्र आलेत केशव उपाध्ये. मी त्यांना विचारलं, हा. काकडे साहेब की तुम्ही दृष्टी नेते आहात असं आम्ही नेहमीच मानतो, ऐकतो. मी तेच विलास बडे प्रश्न विचारतोय, काँग्रेसमध्ये विलीन होणार का? तुम्ही दृष्टी नेते आहात त्यामुळे खरं उत्तर द्याल, राजकीयाच्या पलीकडे जोर, अशी आमची अपेक्षा आहे. नाही नाही, मी खरं उत्तर 4 तारखेला निकाल झाल्यानंतर देशामध्ये सत्ता झाल्यानंतर कोण नेमकं पंतप्रधान होतं याच्यावरती आहे. आज जरी तुम्ही नरेंद्र मोदी होणार आहे असं म्हणत असलात तर एक्झॅक्ट फिगर कशा होतात, काल परवा संघाच्या प्रमुखांचं जे वक्तव्य आलेलं आहे ते सुद्धा कसं आहे तेही आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. त्यामुळे 4 तारखेला सत्तांतर होतंय की नाही किंवा सत्तांतर झालं नाही तर नेमकं नेतृत्व कोणाच्या हातामध्ये येते हे पाहिल्यानंतर होईल. आणि पक्ष विलीन होणार किंवा नाही याच्या बाबतीमध्ये त्याचा निर्णय मी काही सांगू शकत नाही. आदरणीय पवार साहेब वरिष्ठ नेते आहेत, ते त्या बाबतीमध्ये निर्णय 32 ते 35 जागांचा त्याच्या पुढचा जो दावा केशव उपाध्यांनी केलेला आहे तो तुम्हाला पटतोय का? म्हणजे त्याच्या पुढेही जागा जातील असं ते म्हणतात. नाही, त्याच्यात माझा फक्त एक, पक्षाचं काय करायचं. भारतीय जनता पार्टीचा दावा अनेक वर्षापासून होता, त्यांना यश मिळालं 14 मध्ये, 19 मध्ये, 24 मध्ये त्यांचा प्रयत्न आहे. 400 पार काय होत नाही, त्याच्या अर्ध्याच्या आसपास येतील असा आमचा अंदाज आहे. आता 4 तारखेला बघू काय होतंय नेमकं. अंकुश काकडे जे म्हणतायत ते योग्यच आहे की खरंच त्यांचा पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचा की एनडीएचं होईल की नाही ह्याच्याबद्दल फार मोठा क्वेश्चन मार्क हे दिल्लीच्या काही तज्ज्ञ मंडळीच्या डोक्यामध्ये आहे. आता ते खरं आहे की खोटं 4 तारखेला कळेल. आणि राष्ट्रवादीच्या तिकडे संदर्भात तुम्ही जसं बोललात की सहानुभूतीच्या लाटेचं काय झालं, सहानुभूतीच्या लाटेवर राजकारण करणारा नेता शरद पवार नाही, तो धोरणावर राजकारण करणारा नेता आहे. त्याच्यामुळे सहानुभूतीची लाट आहे, आमच्या पक्षाला अन्याय झाला असं रडगाणं कधीच पवारसाहेबांनी केलं नाही. पवारसाहेब मैदानात उतरले, अगदी 2009चं आठवणं म्हणजे त्यांचं ऑपरेशन झालं. बारामतीची लढाई तर सहानुभूतीवरच होती सगळी. हे तुमचा परसेप्शन आहे. सुप्रिया सुळेंना आता किती वर्ष झाले राजकारणामध्ये, 3री टर्म आहे त्यांची लोकसभेची, त्याच्या आधी राज्यसभेच्या सदस्य होत्या, त्याच्यानंतर त्यांना महासंसदरत्न पुरस्कार मिळाला. त्याच्यामुळे सहानुभूती कुठे लढवत होत्या, त्यांनी एक शब्द काढला नाही. भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्री सीतारमण मॅडम ह्या बारामतीमध्ये जाऊन बसलेल्या की भारतीय जनता पार्टी लढणार, भारतीय जनता पार्टी. अहो त्यांना उमेदवार सापडला नाही, शेवटी वहिनीलाच उमेदवार करावं लागलं, म्हणजे अजितदादांच्या मिसेसलाच उमेदवार करावं लागलं. भारतीय जनता पार्टी उमेदवार देऊ शकली नाही, एवढी तर भारतीय जनता पार्टीची तयारी होती. 3 वर्ष तयारी होती. मला माहिती आहे पर्यंत आलंय. नाही, या निमित्ताने मला खरंच आमचे मित्र महेशराव खरं बोलतात, मला खरंच कौतुक वाटलं. ते पवार साहेबांचं धोरण सांगतायत. पवार साहेब धोरण काय हो, धोरणात निवडणं की 35-40 वर्ष आपल्या घरात आलेली सून आपली नाही, आपली मुलगीच फक्त आपली असते, हे पवार साहेबांचं धोरण. हे मान्य करतात तपास साहेब. आणि ते पवार साहेबांनी सांगितलं, म्हणजे आतापर्यंत जे काय त्यांचं धोरण महिला आयोग वगैरे सगळं सांगत होतो ते किती खोकला होतं, किती ढोंगी होतं, त्या निमित्ताने झालं. नंबर 1. नंबर 2, उमेदवार 100% आमच्याकडे होता, पण शेवटी महायुतीमध्ये जागा ज्या पक्षाला जाते तो पक्षाचा निर्णय असतो, त्यामुळे तो राष्ट्रवादीने घेतला आणि राष्ट्रवादीने तो वहिनींना उमेदवारी दिली. ठीक आहे, सचिन अहिरकडे जाऊ आपण. सचिन अहिर आपल्या सोबत जोडले गेले आहेत. सचिन अहिरजी, माझा थेट सवाल आहे. तुम्ही असं म्हणाला होतात, म्हणजे तुमच्या पक्षाचे नेते असं म्हणाले होते 4 तारखेला आम्ही अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या शेपटाला धरून बाहेर काढणार आहोत.
अजून तो प्लॅन आहे की काय बदल झाला 4 जूनला बोलू ना आपण, 4 जूनला बोलू. एक्झिट पोल पाहिल्यानंतर थोडा त्याच्यात काही बदल होतोय की आहे त्या बदल बोलू होते. नाही, केशवजी बोलत होते म्हणून मी मध्ये बोलत होते. हो, ते पवार साहेबांबद्दल बोलत होते, पण ते देवेंद्रजी तर ते सांगतात त्यांचं मार्गदर्शन करूनच सकाळची शपथविधी घेतली असं म्हणून. आता त्याच्यात काय बदल झाले मी त्यात जात नाही, पण 4 जूनला मी परत तुमच्या स्टुडिओमध्ये येऊन आपण परत डिबेट करू आणि महाराष्ट्राची आपण चर्चा करू. देशाचं काय होईल हे आज जे ट्रेंड दिसत आहेत आपण त्यात न जाता महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे यांचा विजयाला तिकडे आम्ही अडून ठेवू. बरं सचिनजी, आपला आकडा सांगून द्या चला. हा मेगा एक्झिट पोल महाराष्ट्राचा भले 32 ते 35 जागा दाखवत असला भाजपच्या बाजूने, म्हणजे मी फील्डवर गेलेला कार्यकर्ता आहे. मी ओव्हर एक्झॅरेटेड नाही, ओव्हर कॉन्फिडंट नाही. माझा 24 ते 30च्या मधला हा माझा असा एक अनालायसिस आहे. तुम्ही जे फिरून जर समजा तसं झालं नाही, अपेक्षा तुम्हाला ती आहे, पण एक्झिट पोल केवळ आमचाच नाही तर इतर एक्झिट पोल सुद्धा ते दाखवत नाहीत, याचा अर्थ माझा तोच सवाल आहे. मग ठाकरेंची आणि पवारांची सहानुभूती गेली कुठे? की ती केवळ सोशल मीडियावर पुरतीच होती? स्वतः अनालिसिस आम्हाला करावं लागेल ना. तर तो विश्लेषण 4 जूनच्या नंतर केल्यावर आहे. आज आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स नाही पण कॉन्फिडन्स आहोत की लोकांनी फक्त सहानुभूती नाही, महागाई असेल, बेरोजगारी असेल, दिलेले आश्वासन असेल, म्हणून जर तुम्ही बघा मुंबईमध्ये त्यांना अँटी इन्कम्पन्सीचा फटका पडू नये म्हणून सर्व उमेदवार सिटिंग एमपीजनं चेंज करावं लागलं. 19 सभा देशाच्या पंतप्रधानांना घ्यावे लागले. रोड शो मुंबईमध्ये येऊन करावं लागलं. म्हणजे ही फाईट तर आहेतच. ठीक आहे, पण तुम्हाला पण करायला कुठं त्यांनी हे केलं होतं ना? तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर आपण जर पकडून पडलं तर तो आम्हालाही चिंता करण्याचा विषय आहे. पण आम्हाला महत्वाचा चिंता करण्याचा विषय असा आहे की जे अबकी बार 400 पार देशामध्ये, अबकी बार 40 पार महाराष्ट्रात म्हणून होते, ते खाली येत आहेत हे तरी त्यांनी मान्य करावं. त्यांचं यश आहे ते. उत्तर घेऊ. नाही, मला मान्य यश आहे म्हणतात ते. म्हणजे 19 मोदीजींनी घेतल्या याच्याबद्दल खरं म्हणजे आक्षेप व्यक्त करतायत. अहो मला सांगा, आता विलासजी विचारत होते मग तुम्हाला अडवलं होतं कोणी? मी त्यांना म्हटलं शेवटी मी फक्त एक हे करतो, बाकीचे पण आकडे आपल्याकडे आलेले आहेत, मग नंतर उत्तर घेऊ. टीव्ही 9चा एक्झिट पोल आहे, सगळे एक्झिट पोल आता मी तुम्हाला दाखवणार आहोत. पोल काय सांगतोय? महाविकास आघाडीला 25 जागांचा अंदाज वर्तवलेला आहे टीव्ही 9च्या पोलनुसार. इतर पक्षांना एका जागेचा अंदाज आहे. कदाचित ती सांगलीची जागा आहे का हा सवाल आहे, पण अजून त्याच्याबद्दल डिक्लेरेशन आलं नाही. टीव्ही 9चा एक्झिट पोल असं सांगतोय 50-50. सो 50-50चा अंदाज आहे टीव्ही 9चा. महायुतीला 22 जागांचा अंदाज आहे. याचा अर्थ आहे आमचा अंदाज असा सांगतोय की महाविकास आघाडीला कमी जागा मिळत आहेत, महायुतीला जास्त जागा मिळत आहेत. पुढचा अंदाज आपण लक्षात घेऊया. आपण पुढचं बघा, महाराष्ट्राचा सी वोटरचा एक्झिट पोलचा जो अंदाज आहे तो या ठिकाणी समोर येताना दिसतोय. त्यामध्ये महायुतीला 22 ते 26 जागांचा अंदाज जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करण्यात येतोय. महाविकास आघाडीला 23 ते 24 जागांचा, म्हणजे इथे एकूणच 50-50 सी वोटर 50-50 सांगताय आणि तो अंदाज जो या ठिकाणी व्यक्त करताना दिसतोय. म्हणजे आमचा जो अंदाज आहे तो साधारण महाविकास आघाडीला, महायुतीला 32 ते 35 जागांचा आहे आणि सी वोटर जे सांगताय त्यामध्ये महाविकास आघाडीला 22 ते 24 जागांचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय. महाराष्ट्राचा महा एक्झिट पोल आपण जाणून घेतोय आणि हा एक्झिट पोल जाणून घेत असताना इतरही वाहिन्यांच्या माध्यमातून काय अंदाज व्यक्त केले जात आहेत हे देखील आम्ही जाणून घेतोय. न्यूज 18 लोकमतच्या अंदाजानुसार 32 ते 35 जागा या महायुतीला मिळतील. काँग्रेसला 6 ते 9 जागांचा अंदाज आहे. तर आपण पुन्हा एकदा या सगळ्या संमिश्र जे सगळे आकडे आलेले त्यानुसार तुम्ही तुमचं अभिनंदन करा असं सांगितलं असलं, एक गोष्ट मात्र नक्की आहे, तुम्ही म्हणाला होतात 45+ जाणार, पण तुम्हाला 50-50 आणून त्यांनी थांबवलेलं आहे, हेही तुम्हाला मान्य करावं लागेल. कशातलं मान्य करायचं? हा एक्झिट पोल आहे. हा, ज्यावेळी निकाल येईल त्यावेळी आपण ठरवू ना काय करायचं ते. आणि म्हणून मी सांगितलं आज तुमचा जो 35चा आकडा आहे तो आकडा आम्ही तिथपर्यंत जातो, तो क्रॉसही करतो, हे मी सांगितलं आत्ताच. त्याच्यामुळे आत्ता जर या एक्झिट पोलच्या आनंदात 24 तास 48 तास जर उबाठा गट, शरद पवार गट आणि काँग्रेस यांना राहायचं असेल तर मी त्या आनंदासाठी त्यांना शुभेच्छा द्यायला तयार आहे. पण ज्यावेळी 4 तारखेला प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होईल त्याच्यानंतरनं त्या आनंद मात्र तो फक्त आम्ही आनंद साजरा करू. माझी इच्छा अशी आहे की त्यांनी आमच्या आनंदात सहभागी व्हावं.
पण जर समजा आपण जर तरवर बोलतोय, हे काही निकाल नाहीये. राजकारण जर तरवर हायपोथेटिकल प्रश्न नाही चालत हा नसतं. अंदाज आहे ना, म्हणून म्हणून सांगतो, हा हा. अंदाज आहे म्हणून जर समजा तुमचा अंदाज खरा, आपण त्याच्यावर पण चर्चा करू करू ना. ना. तुमचा अंदाज खरा ठरला. हा जो अंदाज आहे, हा अंदाज असा सांगतोय की ठाकरे आणि पवारांनी मोदींची जी रथ जो सगळ्या बाकीच्या राज्यांमध्ये दिसतोय, तो इथं रोखला गेलेला दिसतोय. मी तुम्हाला तेच पुन्हा सांगतोय की हायपोथेटिकल जर तरवरती राजकारण चालत नाही. नंबर एक. मग स्वप्न, मग असं घडलं तर आत्याबाईला मिशा असत्या तर त्याला काही अर्थ नसतो जग प्रत्यक्षामध्ये. मग स्वप्नरंजन करायचं, मुंगऱ्याला की हसीन सपने बघायचं, ते मग काय खूप रंगवू शकतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असायचे स्वतःला घोषित करू शकतात, पवार साहेब स्वतःला पंतप्रधानपद घोषित करू शकतात, कारण आपल्याला स्वप्नच रंगवायचे, खरं वस्तुस्थितीच नाही येते. त्याला अडवलं रंजन आहे म्हणतात. महेश तपाशी हे म्हणतात स्वप्नरंजन आहे. स्वप्न कोणाचं फुटणार आहे, कोणाची जी गाठ झालेली झोप आहे ती उघडणार आहे. आता 4 तारखेला कळेल. ठीक आहे, आमचे मित्र आहेत केशवजी, त्यांच्याबद्दल काय वक्तव्य करायचं नाही, पण महाराष्ट्रामध्ये आम्ही पण मोदींचा रथ रोखण्यामध्ये खूप ताकद लावलेली आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने ताकद लावली. ठीक आहे, आम्ही तर एक विक्टिम पक्ष असू असं तुमच्या म्हणण्यानुसार, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेलाच यावेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार नको आहे हे तर आहेच खरं. पण उद्याच्या 6 महिन्यानंतर येणाऱ्या विधानसभेत पण हेच चित्र राहणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान महाराष्ट्रात होणार आहे. सचिन अय्यरजी. हा, ते मी एक जे ही निवडणुकीमध्ये जो माझा जो एक स्टेशन जे पाहिलंय ते कॅडर कुठे दिसत नव्हता जे, आणि वेरस महाविकास आघाडीमधून कॅडर एकत्र लढत होते. म्हणजे आता ही आमची कसोटी आहे, म्हणजे राष्ट्रवादीची असू दे, काँग्रेसची असू दे किंवा आमची असू दे. आणि दुसरं महत्वाचं बघितलं की अनेक भागांमध्ये लोकांनी निवडणूक हातामध्ये काय म्हणले आणि वेरेस जो ट्रेडिशनल मांडणारा जो वोटर होता, जो लेमेन म्हणून होता, त्याला हे जे काही गोष्टी घडल्या किंवा एक हे करण्यासाठी एक नाही 2 पक्ष फोडावे लागले, बंद झालेले भोंगे चालू करावे लागले, हे त्या दिसत नाही. आणि म्हणून जो उत्साहाने जो उतरला पाहिजे, जो यायला पाहिजे, तो आपल्याला पाहायला मिळत. म्हणून त्याचाही मोठ्या प्रमाणावरती फटका हे महायुतीला बसू शकतो. आणि जी क्रेडिबिलिटी आहे, जी आपण ज्याला म्हणतो, जसं मुंबईचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की मुंबईवरती किरीट सोमय्यांनी ज्यांच्यावरती आरोप केले, कुठच्या नैतिक आधारावर जाऊन ते मतदारांना सांगू शकतील किंवा ह्या लोकांना तुम्ही निवडून द्या. आम्ही तर मागणी केली होती की वायकरांची चीफ इलेक्शन पोलिंग एजंट त्यांना बनवा, यामिनीताईंकडे त्यांना प्रचाराला फिरवा. ते आलेच नाही. बीजेपीचा कुठचाही मोठा नेता त्यांच्याबद्दल जाऊन काय बोलावं आणि ते लोकांनी कसं ऐकून त्यांना मतदान करावं, नैतिकतेचा आधार, मूळ आधार नाही, ह्या सगळ्या मुद्द्यांची चर्चा झाली ना, ह्या सगळ्या मुद्द्यांची चर्चा झाली, पण एवढी सगळी चर्चा होऊन सुद्धा, एवढी सुपीक जमीन तुमच्यासाठी असून सुद्धा, सगळे मुद्दे तुमच्या बाजूने असताना, सोशल मीडिया पासून सगळीकडे तुमचा बोलबाला असताना, जागा मात्र त्यांना मिळतायत, हे गौड बंगाल काय आहे? प्रशासन त्यांच्या बरोबर, धनशक्ती त्यांच्या बरोबर, बाकीची सर्व यंत्रणा त्यांच्या बरोबर, असं असताना पण जे एक्झिट पोल तुमचे आणि बाकीचे जे ऍव्हरेजर पाहिजे, तर आम्ही आमची लढत दिली ना. आणि आपण मुद्द्यापुरतं जर बोलायचं झालं, जरी आज मान्य नसेल, 4 जूनला हे स्पष्ट येईल, तर सर्वांना आत्मपरीक्षण करावं लागेल. जर आज बाकीचे एक्झिट पोल 50-50% दाखवतात, जे मी तुम्हाला सांगितलं माझा गणित 24 ते 30च्या मध्ये जा, तर मी ग्राउंडवर फिरलोय म्हणून मी तुम्हाला सांगतो. असं जरी झालं तरी आम्हाला त्याच्यात एक वेगळं समाधान आहे. आणि मग अभी तो ये झाकी आहे अगली असली पिक्चर विधानसभा. सचिन अय्यरजी, माझा थेट सवाल आहे, भाजपच्या सोबत असतो तर आपल्याला गेल्या वेळेस 18 जागा मिळालेल्या होत्या, भाजपच्या सोबत यावेळेस असतो तर बरं झालं असतं, असं काही वाटतंय मनात? थोडी काही खंत वगैरे? अजिबात नाही. 2014ला जी गोष्ट जी आम्हाला भोगावी लागलेली आहे, त्यातूनच खूप काही गोष्टी आम्ही शिकलेलो आहोत. आता लांबूनच त्यांना नमस्कार. उलटा त्यांचं किती नुकसान झालेलं आहे ते बघा. त्यांना ह्या सर्व गोष्टी, त्यासाठी त्यांची वैयक्तिक क्रेडिबिलिटी त्यांना संपुष्टात आणावी लागली. ज्यांच्यावर आरोप केले त्यांना उपमुख्यमंत्री बनवावं लागलं. ज्यांच्याबरोबर तुम्हाला ते शाश्वत धर्म नाही, काही जरी झालं तरी करणार नाही. आज 105 आमदारांचा पक्ष आज 2-3 नंबरवरती आपल्याला पाहायला मिळतोय, सत्तेत सहभागी. तर ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांच्या ह्याच्यात आहे. पण एक गोष्ट आहे, ही अलायन्स कॉम्बिनेशन झाली असती तर आज देशाच्या पंतप्रधानांना एवढ्या सभा घ्याव्या लागल्या नसत्या, रोड शो करावे लागले नसते. आणि हे जे काही गोष्टी जे राज्यामध्ये घडलेल्या आहेत, त्याच्यामुळे ही बीजेपीची एक पार्टी विथ डिफरन्सची एक इमेज होती, त्यालाही कुठे ना कुठे धक्का लागलेलाच आहे. ते महाराष्ट्राचे तुम्हाला
बाकीच्या इलेक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील किंवा निकालामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, मी सावंत क्रेडिबिलिटी यांच्याकडे त्यांना जातो. आणणं कठीण. ठीक आहे सावंतजी, खरी शिवसेना कोणाची याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे. अगदी 100%. तुम्हाला वाटतं की ही जी लढाई आहे खरेपणाची असली नकलीची जी लढाई आहे ती तुम्ही जिंकणार आहेत? आकडे तर सांगतायत की उबाठा जास्त आहे तुमच्यापेक्षा. पहा, आकडे काही सांगत, हे आकडे काही फायनल नाही आहेत, हे आपण स्वतःच सांगत आहात. हे आपले एक अंदाज आहेत. आपण दर्शविलेल्या अंदाजांचा मान राखतो, परंतु 4 तारीखला तुम्हा सर्वांना आणि या राज्याला सुद्धा समजून येईल की खरी शिवसेना ही कोणाची आहे. आणि आत्ता जर आपण पाहाल तर महाराष्ट्राचे जे काही अंदाज निघत आहेत, हे अंदाज हेच दाखवत आहेत की या राज्यामध्ये नंबर 1ची जी काही पार्टी ती NDAच येणार आहे, महायुतीच येणार आहे. म्हणजे नंबर 1ला ती काही महाविकास आघाडीचे आकडे आपण दाखवत नाही आहेत. असाच निकाल हा संपूर्ण देशभर दाखवणार. आणि आपण जर पाहाल गेले 2-4 दिवस तर जे काही तज्ज्ञ आहेत या राजकारणातले ते हेच सांगत आहेत की NDAची एखाद्या वेळेस संख्या कमी होईल, परंतु या देशावरती राज्य किंवा या देशाचे पंतप्रधान हे आदरणीय नरेंद्र मोदीजीच होणार आहेत. त्याच्याबद्दल कुणाच्याही मनात शंका राहिली नाही. आणि 4 तारीखला हे जे काही 35पर्यंतचा आपण आकडा दाखवलेला आहे त्याच्यामध्ये आणखीन 7 ते 8 सीटची वाढ झालेली असेल असा मला पूर्णपणे विश्वास वाटतो. दिनासर, ही जी चर्चा आपण करतोय आता, तुम्ही सुरुवातीला म्हणालात की 50-50 किंवा स्वीप, तर 50-50 तुम्हाला वाटतंय. तुम्ही याचं अनालिसिस कसं कराल जे आकडे येत आहेत? आकड्यांवरून मी तुम्हाला परत एकदा तेच सांगतो की आकडे फसवे असू शकतात. मला म्हणजे इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर मी अजूनही ह्या निष्कर्षावर येऊ शकत नाही आहे की हे नक्की 50-50 होईल की वन साईड स्वीप होईल. बरं, ठीक आहे. आता जर का आपण ॲनालिसिसच्याच विषयावर आलो तर हे ॲनालिसिस कुठल्याच पक्षाला मान्य नाही आहे. जे 50-50चंही कोणाला मान्य नाही आहे आणि 32-35चंही इथे 3 त्यांनाही पक्षांचे मान्य नाही. प्रतिनिधी त्यांनाही आहेत, म्हणतात की आम्ही तिघांनाही ते जास्त अमान्य आहे. त्याच्यामुळे हीच तर लोकशाहीची गंमत आहे ना. आणि ही जी गंमत आहे हीच आपल्याला 4 तारखेला नेमकी कुणाच्या बाजूनी होती आहे हे कळणार आहे.